नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण चॅनलवर सर्व यूट्यूब फॅमिलीचे स्वागत आहे. कारल्याची कुरकुरीत अशी भजी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घ्यायचं, 1 चम्मच जिरे टाकायचे, 1 चम्मच ओवा, 1 चम्मच धनिया पावडर, चवीनुसार लाल तिखट, 1 चम्मच हळदी, चवीनुसार मीठ टाकायचं. त्यामध्ये 1 चम्मच तीळ घालायचे. हेच ते सिक्रेट. तीळ घातल्यानं काय होतं ना, कारले कुरकुरीत असे लागतात. बारीक केलेला लसूण घालायचा, पाणी टाकून त्याला मिक्स करायचं. बेसनचं बेटर जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट पण नाही करायचं, मिडियमच ठेवायचं. त्याला छान मिक्स करायचं. इथे मी 1/2 किलो कारले स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेत. कारल्याची भजी बनवण्यासाठी ना कवळे बघून कारले घ्यायचे. आपल्याला हवे त्या आकारात आपण कट करून घेऊ शकतो, गोल पण कट करू शकतो, पण उभ्या आकारात जर कट करून घेतले ना खूप कुरकुरीत लागतात. कारल्याला मधून कट करायचं. एका कारल्याचे 4 भाग करून घ्यायचे. कारल्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. कारले खाल्ल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं. म्हणूनच तर कारले खायला पाहिजे. पण कोणाला कारल्याची भाजी आवडत नसेल ना, तर या पद्धतीने कारल्याचे पकोडे बनवून खाऊ घाला. या पद्धतीने कारल्याची जर भजी बनवली ना तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. बेसनच्या बेटरमध्ये थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कट केलेली कारले टाकून घ्यायची. कारले आणि बेटर छान एकजीव करून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून कारल्याचे पीस टाकून घ्यायचे. त्याला छान तळू द्यायचं. छान तळल्यामुळे काय होतं ना, कारली कच्ची राहत नाहीत. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. त्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला ना, थोडं ब्राउनिश कलर झाला ना, तर मग आपले पकोडे छान तळले समजायचं. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. छान क्रिस्पी झाले की मग काढून घ्यायचे. याच पद्धतीने राहिलेले कारले कढईमध्ये टाकून घ्यायचे. बघू शकता इथे आपल्या कारल्याच्या भजीचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि कुरकुरीत असे झालेले आहेत. चला तर मग नुसतं बघताय काय, या खायला. घरामध्ये एक तरी असा असतोच की त्यांना खिचडी आवडत नाही, मग त्यांच्यासाठी चपात्या बनवून द्यावाच लागतात. चपातीसोबत खाण्यासाठी त्याच कारल्याच्या भजीची भाजी त्यांना बनवून द्या, खूप चविष्ट लागते. कांदा बारीक कट करून घ्यायचा. टमाटर, अद्रक, लसूणची पेस्ट करून घ्यायची. तेलामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची, 1 चम्मच जिरा, कांदा घालायचा. कांदा छान फ्राय होऊ द्यायचा. कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये मसाले घालायचे. 1 चम्मच हळदी, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच ग्रेव्ही मसाला घालायचा, 1 चम्मच धनिया पावडर घालायची. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. मसाले छान मिक्स झाले की त्यामध्ये टमाटरची बारीक केलेली पेस्ट टाकायची. त्याला छान मिक्स करायचं. कढईवर झाकण ठेवून त्याला 2 मिनिट छान शिजू द्यायचं. छान शिजल्यामुळे काय होतं ना, मसाले आणि टमाटर छान एकजीव होतं. त्याला छान वरी तेल सुटायला लागलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. कस्तुरी मेथी घालायची. बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालायची. भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा. त्याला मिक्स करायचं. कढईवर झाकण ठेवून 2 मिनिट त्याला छान ग्रेव्हीला शिजू द्यायचं. 2 मिनिट झाले की झाकण उघडायचं. त्यामध्ये कट करून कारलीची भजी टाकायची. मिक्स करायचं. झाकण ठेवून थोडंसं उकळू द्यायचं. या पद्धतीने जर तुम्ही कारल्याच्या भजीची भाजी बनवली ना, तर घरचे तुम्हाला परत बनवायला सांगतील. ही भाजी खूप टेस्टी लागते. कारलं तर बिलकुलही कडू लागत नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला जर जास्त ग्रेव्हीची आवडत असेल तर गॅस बंद करा, नाहीतर थोडं त्यामधलं पाणी कमी होऊ द्या. खूप टेस्टी लागते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.